नमस्कार. नमस्कार साहेब. भारत न्यूज एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे कामगार नेते श्रीनिवास नल्ला सर. एक पक्ष कार्यकर्ता निस्वार्थी कसा असू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर बसलेलं आहे, असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. कारण 1988 पासून जेव्हा त्यांनी पक्षामध्ये कार्य करत होते, पक्षासाठी कार्य करत होते, आतापर्यंत 2026 पर्यंत ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पण त्यांनी कधीही नगरसेवक पदाची आशा बाळगली नाही किंवा तिकिटाची कधी अपेक्षा ठेवली नाही. पण ज्या चिकाटीने आणि ज्या तळमळीने ते भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत, खरंच ते कौतुकास्पद आहेत. आपण थोडक्यात त्यांच्याकडूनच जाणून घेऊ की त्यांची कार्यशैली कशी आहे आणि कार्यपद्धती काय आहे आणि आतापर्यंत एवढं निष्ठेने काम करण्याचं त्यांचं मागचं ध्येय काय आहे. सर नमस्कार. नमस्कार साहेब. सर, आपण कामगार नेते तर आहातच आहात. हो. असं म्हणतात की आपण निस्वार्थी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आहात. हो. एकंदरीत 1986 पासून आपल्या कार्यपद्धती पक्षाबद्दल कशी आहे? पक्षाबद्दल म्हणजे मला आवड आहे. भारतीय जनता पक्ष मला पहिल्यापासून पूर्वीपासून आवड आहे. मग एक संस्थामध्ये आपण राहण्यापेक्षा एक पक्षामध्ये राहून पक्षाच्या जेही उमेदवार देऊ दे, कार्यकर्ता मला इथं जावं, मला ते काम करायला मी तयार आहे. आणि मला जबरदस्तने पद दिलते. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी अध्यक्ष म्हणून दिलेत देशमुख मालक, आणि प्रत्येकच्या कार्यक्रमाला देशमुख आणि आपलं सुभाषबाबू देशमुख हे दोघं मला पुढं हे म्हणतात. मी समाजामध्ये जाऊन समाजामध्ये बसतो, त्या ठिकाणी फक्त समाजाचाच विषय काढतो. ज्या ठिकाणी राजकारणाची चर्चा आल्यानंतर कुठलाही नगरसेवक देऊ दे, मला पैशाच्या कधी अपेक्षा केल्या नाही. कोण मला देईल का असं मी कधी वाट बघितला नाही. फक्त एक झेंडा, भारतीय जनता पक्षाचा झेंडा पहिला सायकलला लावून फिरत होतो. आणि 2004ला भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढल्यानंतर मोदी साहेबांचं नाव पुढे आलं पंतप्रधानासाठी. मग त्यावेळी नामदार नरेंद्र मोदी साहेब यांना विजयी करा म्हणून माझ्या 2 चाकीच्या गाडीवर बोर्ड लावून संपूर्ण लोकसभा फिरलो. पण मी कोणाला बळी पडलेला नाही आणि आताही पडणार नाही. माझ्या प्रभागामध्ये प्रथमतः या कर्ली घराण्यामध्ये मी त्यांच्या आईला भारतीय जनता पक्षाचे तिकीट देऊ घालून त्यांना मी निवडणूक प्रमुख झालतो. पण तेव्हा सुद्धा आपण अपेक्षा काही ठेवलं नाही. आपला भाग, आपल्या गल्ली, आपल्या भागातील विकास झाला पाहिजे एवढं आम्हाला हे होतं. आणि त्यानंतर बेडी कामगारांच्या आंदोलन मध्ये 140चा निर्णय हा भारतीय जनता पक्ष केलतो आणि 220चा कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना गटनेता विष्णू कारंपुरी या लोकांनी घेतला होता विषय. त्या विषयाला आम्ही काय केलो, मालक आणि कामगार ही 2 चाक चालला तरच कामगारांचा जीवाचा हे होतं, म्हणून त्यावेळी आम्ही निर्णय केलो. 140चा 240 झालाय, ते मला अभिमान वाटा लागलाय. असं मी कार्यक्रम करत जात असतो आणि कार्य करतो. आणि आतापर्यंत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मी कधी मागणी केलेली नाही. एकंदरीत सर, आपण नगरसेवक तयार केला, तर कधी आपण नगरसेवक म्हणून इच्छुक नव्हतं. नेमकं कारण काय सांगितलं? नाही, आपल्याला कसं आहे, एक व्यक्तीला आपण शब्द दिलो म्हणजे त्यांना निवडून यायचं काम जबाबदार आम्ही घेणार होतो. कारण का आम्हाला निवडणूक उभा राहावं म्हणजे ना, आपल्या घराची परिस्थिती तेवढं हे नव्हतं. माझे वडील राहत होतं, आत्माग विणकरचं काम करत होतं, मी शिलाई काम करतो रेडीमेडचं. मग आपल्या हाताने होत नाही, जे पुढे येईल येऊ दे, त्याच्या मागे आपण जाऊन त्याला विजयी आणू. पण निश्चित ते करत होतो आम्ही. प्रयत्न केला तर आपल्या कामाची पोचमुळे आपण जे काम केलं लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत लोकांच्या मनापर्यंत पोहोचलात. त्यांच्या आपल्या कामापासून त्यांना जे समाधान झालं त्याचं कुठेतरी श्रेय आपलं मिळेल असेल ना? मिळेल, पण मला एक नाव कमवलं मी भारतीय जनता पक्षामध्ये. मी एक नाव कमवलं म्हणजे एक कट्टर बीजेपी कार्यकर्ता मोदी प्यान पण असं नाव कमवलं. ज्या ठिकाणी गेलं माझं आडनावनी मला ओळखत नाहीत, तो मोदी साहेब म्हणते, आणि मला तेच अभिमान आहे. आणि पहिला स्टार्ट मी गोपीनाथ मुंडे कार्यकर्ता, त्यांचा कार्यक्रम कुठं असं तिथं जात होतो, स्टेजवर जाऊन बसत होतो. प्रकार वक्ते म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा दबदबा होता. गोपीनाथ मुंडे कट्टर कार्यकर्ता. त्यांनी कसं ते कुठं कार्यक्रम करत असेल तिथं जाऊन पहिल्या स्टेजवर अनाउन्समेंट करत होतो मी, आणि सूत्रसंचालन करतो, आणि तेलुगू भाषक म्हणून तेलुगू भाषण करतो मी. आणि जवळजवळ विजयकुमार देशमुख मालकांनी आमदाराला उभारला
त्यावेळी सागर चौक घरकुल जुना घरकुल मध्ये तिथं तेलुगू मध्ये भाषा करत असताना आंध्र प्रदेशाचे किसन रेड्डी, दत्तात्रय भंडारू यांनी या स्टेजवर यायचं. जोपर्यंत त्यांनी येईपर्यंत मी वातावरण निर्मिती तेलुगू मध्ये भाषण करून लोकांना मी समाधान हे करत होतो. पण कधी अपेक्षा ठेवलं नाही की मला हे पाहिजे, मला काय पाहिजे ते विचारतात नेते लोक, पण मी नको बाबा, मला फक्त तुमच्या घरातलं एक कप चहा, एक पाणीचा ग्लास द्या. म्हणजे नगरसेवक पदापेक्षा मोठा मान दिलंय. एक आपण भाजप कार्यकर्ता म्हणून आपण स्वतःला मानून घेतो. मी मानून घेतलेलं, मला लोकांनी नाव ठेवलेत भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून. यावेळी सध्या आलेलं बीजेपीचं संपूर्ण वातावरण आहे. आता ठीक आहे, जेव्हा आपण 1986 मध्ये कामाला सुरुवात केली बीजेपी, तेव्हा पूर्णपणे काँग्रेसची सत्ता भारतात होत. पूर्णपणे त्यावेळी काय आपल्याला त्रास झालाय का? काही त्रास नाही करताना किंवा पक्षासाठी काम करताना काही त्रास झाला? पहिला स्टार्ट भारतीय जनता पार्टी कार्यालय राधा निवास मध्ये होतं, तेव्हा त्या ठिकाणी मी कार्यकर्ता म्हणून जात होतो. तिथं जाऊन बसत होतो, काही लोकांची चर्चा ऐकत होतो. गोपीकिशन मुतुडा होता अध्यक्ष, आणि त्यानंतर वल्याल साहेबांनी आम्हाला पाठीशी हात ठेवून कार्यकर्ता पुढे कसं जावं ते शिकवलं वल्याल साहेब. कारण का वल्याल साहेबांनी शिकवलेलं कार्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलो. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलवतो त्या त्या ठिकाणी जाऊन खुर्च्या घालायचं, सतरंजी घालायचं, ही व्यवस्था करत होतो. हे आपल्या घरातला कार्यक्रम आहे, कसं कार्यक्रम करायचा ते आम्ही करत होतो. बीजेपीचा जे कार्यक्रम कार्यक्रम म्हणून सतरंजा घालणं, खुर्च्या उचलणं हे करत होतो आम्ही. एकंदरीत अशी एक कोणती तर निवडणूक आपण सांगाल का जे चुरशीचे ठरलेली होतं, आटातटीत होतं, जेव्हा आपण पूर्णपणे ताकद लावलो तेव्हाच आपलं कार्य सिद्ध झालंय? आपल्या आयुष्यातले काय तर आठवण सांगाल का? मी कसं, ज्यावेळी मला लोकसभेला शरद बनसोडच्या वेळी मला एक रथचं जबाबदार दिलतं, त्या रथ मी प्रत्येक गल्ली गल्ली गावागावामध्ये फिरून त्या ठिकाणी प्रथमतः माझं नाव सांगत होतो. मी त्या लोकांना, मी श्रीनिवास नल्ला भाजप कार्यकर्ता या ठिकाणी तुमच्या समोर आलेला आहे, आपण या ठिकाणी यावा आणि माझ्या ते रथाच्या जे गाणे आहेत तुम्ही ऐकावा, म्हणून असं हे करत होतो. शरद बनसोडच्या साहेबाच्या वेळेला आपण स्वतः रथ घेऊन गल्लोगल्ली फिरला. गल्ली आणि ग्रामीण मध्ये जेवढा आपला लोकसभेचे मतदारसंघ आहे त्या त्या ठिकाणी एलईडी टीव्हीची गाडी दिली तर तुम्हाला जबाबदार, ते पूर्ण रात्री 11, 12, 1 पर्यंत घरी येत नव्हतो मी. त्यावेळी पक्षापेक्षा श्रेष्ठ काय नाही, पक्षापेक्षा मोठा झाले. जर आपला घरदार सोडून किंवा आपली रोजीरोटी बुडून सुद्धा पक्षासाठी किती आणि केवढं करता येईल तेवढं आपण करतच असतो. आपल्याला नेमकं म्हणजे एवढा वर्ष आपण अखंडपणे काम करत असताना पक्षातर्फे पक्षाकडून आपलं काय मान सन्मान मिळालेला? काय नाही, पक्षाचा मान सन्मान मला फक्त कामगार आघाडी अध्यक्ष ज्यावेळी दिलाय तेव्हा त्याला मान मला भेटलं होतं. ते एका पदाने आपण संतुष्ट आहात? मी संतोष आहे, कारण कामगार क्षेत्रात काम करायचं मला संधी दिलंय. कामगार नेता म्हणून माझं नाव हे झालं, मला समाधान आहे. आपण काही प्रश्न कामगारांचे घेऊन सरकार दरबारी मांडत असाल तर ते आपले सर्व प्रश्न निकाली लागतील का? लागत होत की. म्हणजे ज्या दिवशी आपल्या सोलापूरचे पालकमंत्री म्हणून विजयकुमार देशमुख मालक झालता, त्यावेळी बीडीचे प्रश्न मालकांनी विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवारण केलतो. ते मालक समोर दिलो, आम्ही असं असं करायचं. आपण साहेब म्हणला तर ठीक आहे म्हटलं, मग आपण मुंबईत आपण बसू म्हटलं. मंत्री संघात त्यांनी हे केलंय. आपण सच्चे बीजेपी कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या महानगर निवडणूक मध्ये आपण बीजेपीला कुठे पाहता? नाही, प्रत्येक ज्या ठिकाणी बीजेपीचं बळ आहे, आम्ही कष्ट करून रात्रंदिवस असू द्या, ते कुठलाही उमेदवार कोणाला तर देऊ द्या, पण भारतीय जनता पक्षाचा भाई किल्ला आम्ही कायमस्वरूपी ठेवणार नीलमनगर मध्ये. नाही, फक्त प्रश्न सर, माझा प्रश्न कसा आहे, फक्त नीलमनगर पुरती म्हणा, महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा फडकेल का? हो, फडकेल. कारण कसं आहे, आता सर्व काही अलबेल नाही आहे, पूर्वीपासून सुरळीत नाही आहे, पण खूपच विचित्र राजकारण झालेलं आहे आता सध्या. कोण किती कार्यकर्ते पक्षाचे एकनिष्ठ असतील तर त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते सुद्धा अपक्ष उभारू शकतात, किंवा आता एकत्रित 3 पक्षांचं एकत्रित संगममिलन भाजपमध्ये झालेलं आहे. इच्छुक असताना सुद्धा वरिष्ठ तुमची मर्जी न राखता दुसऱ्या पक्षाला सुद्धा वरनं जे आदेश असेल ते आदेश घेऊन दुसऱ्या पक्षाला सुद्धा तिकीट देऊ शकतात. खूप मोठं समीकरण बिघडत चाललेलं आहे सर. याचा कुठं दुष्परिणाम आपण बीजेपी मध्ये पाहता?
नाही, तसं काय होणार नाहीये. ज्या भागामध्ये बीजेपीचं काम असेल त्या बीजेपीचेच नगरसेवक असणार. शिवसेनेच्या ज्या ठिकाणी नेते लोक असेल त्याच एरियामध्ये शिवसेना तिकीट मिळेल आणि राष्ट्रवादीचे जे असेल त्यांना एक तिथं संधी देईल. ते आपलं कुठं असं हे नाहीये, आपल्यालाच पूर्णपणे लढावं असं हे नाहीये. नाही, पण आपण सध्या स्थानिक पातळीवर बोलताना आपण असं एवढं सहज बोलू शकतो, त्यात वावगं नाहीये. पण जेव्हा राज्यस्तरावर हा प्रश्न जातो, जेव्हा मंत्र्यांच्या हातात हा संपूर्ण निकाल असतो, तर तिथं जर काही कमी जास्त होऊन इथल्या तिकिटाची अलटापलटी जर झाली तर निवडणुकीच्या निकालाकडे आपण कसं पाहतो? मग काय आता कसं आहे, जास्तीत जास्त जेव्हा मोदी आल्यापासून लोकांच्या मध्ये काय कुठं कमल दिसलं की तिथं बटन दाब असं हे चाललंय. पूर्वी 70 वर्षाखाली जसं काँग्रेसचं होतं, फक्त सांगितलं की मत टाकत होतं. आता ते गेले दिवस, आता फक्त मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहिणाची योजनेचे गरिबांना पैसे जे देऊ घातलं, लोक समाधान आहे, नागरिक समाधान आहे. पण आम्हाला बरं वाटतं आता काय तर आपण जगामध्ये एक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एक चांगला काम बघायला लागलो आता. सर, आता आपण लाडकी बहीण योजनेचा विषय काढला आज सर, तर आपण एक कामगार नेता आहात. दोन विधानसभेच्या तोंडावरच लाडकी बहिणाची योजना अंमलात आणली होती. ते एका प्रकारचं आमिष आहे असं विरोधक म्हणतात. हो. एक महिलांना आमिष दाखवून आपण पद ग्रहण केलं किंवा सत्ता असेल केलं असं विरोधकांचं म्हणणं आहे. आपण त्याच्याकडे कसं पाहतो? नाही, हे असं होणार नाहीये. एक कायमस्वरूपी ठेवण्यासाठी प्रयत्न एक चालू आहे, बंद पडणार नाही. लाडकी बहीण ही योजना बंद पडणार नाही. कारण याच्यावर जे लोक जवळपास आज 15 कोटीच्या पेक्षा मध्ये 7 कोटीच्या लोकांपर्यंत लाडकी बहीणचे पैसे जातात. ते पैसे आल्यानंतर ना ते घरचं काम भागतात त्यांना. काय थोडंफार आर्थिक मदत आपल्या पक्षाकडनं होतं किंवा आपल्या सरकारकडनं आर्थिक मदत महिलांना होत आहे. पण विरोधकांचं तर म्हणणं आहे की आपण त्यांना आमिष दाखवून आणि विरोधकांचं तर आता असं म्हणणं आहे की जवळपास 30% लोकांना आपण पैसे सुद्धा कमी केले. 30% महिलांना आता पैसे मिळेनात. हे KYC करून घ्या किंवा तुमच्या घरातल्या काय तर गेल्या 6 महिन्यापासून 30% लोकांना पैसे पण मिळाले नाही. त्याबद्दल आपण काय माहिती? ते कसं आहे माहिती आहे का, KYC काही लोकांचे व्हा लागलेत, काही लोकांचे होईनेत. आणि त्यात माझं कसं आहे, एका घरामध्ये 4-4 लोक, त्यांच्या घरामध्ये इस्टेट भरपूर आहे, ज्याच्याकडे बिल्डिंग आहे, कार आहे, तसल्या लोकांची यादी कट करण्यात आलेला आहे. सर, मग अगोदर सुरुवात करताना एक पूर्ण तयारीनिशी आपण का केलेली? तर कसं आहे, आपण असं हे होतं असं वाटलं नाही ना. फक्त गरिबाच्या पदरात पैसे पडावं म्हणून त्यांनी एक विचार धोरण आणलं होतं. पण नंतर कळालं की सर्व जे गरीब आहेत तिथं पण पोच होईने, म्हणून असं हे झालं. ते म्हणजे नागरिकांनी कुठेतरी प्रामाणिक राहून त्या कॅटेगरीमध्ये बसत असेल तर फार बरं सरकारचा अपेक्षा होता का? हा, होतं ते, पण ते केलं नाही ते त्यावेळी. पण आता जे गेल्या 5-6 महिन्यापासून काही 30% लोकांना, महिलांना अजून पण अनुदान भेटलेलं नाही. ते पूर्ववत केव्हापासून चालू आहे? आता ते इलेक्शन झाल्यानंतर, आता नोव्हेंबर डिसेंबरचे तर आता येईल, त्याच्यानंतर बंद होईल. मग पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा नवीन आता यादी तयारी करायला लागलेत लाडकी बहीणची. ते बी मंजूर झालेला यादी. आणि असंच त्याने लाडकी बहीणचे पैसे दिले तरच लोकांना भराय, नाहीतर कोटा आश्वासन देऊन फक्त 3 महिना दिला, 4 महिना बंद पडू नये. आमचा एक विनंती आहे. आणि मी भाजप कार्यकर्ता आहे आणि मला म्हणणं आहे, कायमस्वरूपी ठेवा. आणि गरिबांचं घर चाललंय, घरामध्ये त्याचं नवरा काम करायला जात आहे, त्याचं कोणतर भांड्या घासायला जातं, त्या लोकांना घर चालत नाही. आज महागाई बघितलं तर भरपूर आहे, पण देवभाऊने दिलेले पैशाने घरात धान्य आणि रेशन दुकानामध्ये धान्य आलेले, तेवढ्यात मध्ये घर चालायला लागलाय. लय कठीण दिवस आलं पुढं. महागाई खूप मोठी आहे आपणच म्हणत आहात. आणि सत्ता तर स्थानिक पातळीवर असू दे, राज्य पातळीवर असू दे किंवा देश पातळीवर, सत्ता तर बीजेपीचीच आहे. मग महागाई वाढली याचं कारण जबाबदार पण आपणच, आपलं सरकार आहे. पण सरकार काम करायला लागलं म्हणून बरं आहे. नाहीतर एक काँग्रेस सरकार जर असलं असतं एवढं बी झाला नसतं लोकांच्या. नाही, एकंदरीत लोकांना आपण पैसे देण्यापेक्षा
जर महागाई नियंत्रणमध्ये आणत असेल तर ते बरं होईल. ना ते मोठे लोक बघेल ना, मुख्यमंत्री त्या लोकांनी मंत्रिमंडळात निर्णय घेईल त्यांनी. बरं, आता एकंदरीत सर विधानसभेच्या वेळी महिला मंडळ लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, तेव्हा पैसे भेटले. आता पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक पण चालू आहे, आता सुद्धा पैसे भेटतील. पण निवडणूक झाल्यावर पूर्ण 5 वर्ष पैसे महिलांना भेटतील का? हो, भेटणार, बंद होणार नाहीये. आणि मध्यंतरी घोषणा झाली होती की 1500 रुपये ते 2100 रुपये आम्ही करू महिलांना. ते काय अंमलबजावणी करू. नाही, काय असेल ते निर्णय होईल. इलेक्शनच्या ग्रामपंचायतचे इलेक्शन लागल्यामुळे ते काम पेंडिंग ठेवलेत. म्हणजे ते सुद्धा वाढ होऊ शकते. एकंदरीत येणाऱ्या निवडणुकी, स्थानिक निवडणूक, महानगरपालिकेच्या मध्ये बीजेपी स्वबळावर आपला झेंडा तिथं रोवू शकेल अशी आपण आशा व्यक्त करता. हो, आपलेच महापौर होणार नक्की. नक्की आपण एक कार्यकर्ता म्हणून काय अपेक्षा ठेवाल? होईल नाही, का? होणार. कारण काय, कार्यकर्त्यांना विश्वास आहे आणि लोकांना विश्वास आहे की महापौर भाजपचाच बसणार. पॅनल टू पॅनल येणार सर्वीकडे. म्हणजे यावेळी तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे सोलापूरला लाभलेले आहेत. तसं पूर्ण महानगरपालिका बघावमय होईल का? होत आहे. आपण मतदारमध्ये आता जागृत झालेलं आहे. आपण महानगरपालिकेमध्ये भाजपचा झेंडा चढवणारच. धन्यवाद, आपण आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल व आपल्या भावी कारकिर्दीत सुद्धा आम्ही खूप खूप आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार. सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध. 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात.